एका डॉक्टरची ओळख होईल तुमची आज, डॉक्टर दिवान. चला सुरू करूया आपण. मिरची झाड बघा ना केवढं झाले. म्हणजे मिरची झाड तुम्हाला 4 ते 5 वर्ष जाते आणि नुसतं मिरच्या. हाँ, खाली आप उसको खाद शेणखत इस्तेमाल करो, बाकी देखो कैसा फर्क गिरता है. दोन पाईप हे लावून टाकले त्याला लटकून टाकले, सपोर्ट होतं. मध्ये असल्यामुळे तिकडे वाचले झाले आंबे, कंपाऊंड वाला असल्यानं ते काढून घेतले. शेवग्याला शेंगा बघितलं किती आले त्याच्या. आता त्यांना मी सांगितलं बिया करा, बिया द्या मला, मी त्याचे रोपं तयार करू. ड्रम लावा. त्यांनी आता पण 50 किलो काढले आहेत. त्याचं मी त्याला बिया करा सांगितलं. आता त्याचे रोपं तयार करून सगळ्याला देऊ आपण. लेट मोर येतो. एवढं झाड रोपच लाव, पण टिकत नाही. माझं पण टिकत नाही. कुंडीमध्ये जमिनीतच येतं. या मागे जाऊया, मागे जाऊया. चला असंच बाग बघूया. एक दिवस निवांत या. माधवीताईचा नंबर आहे ग्रुपमध्ये, त्यांना फोन करा आणि कधी या इथे. खूप चांगलं आहे. आपण
त्यांनी विचार त्याला विचारू आपण सरांना जीवा सर खूप प्रकार आहेत सांगता येत नाही. गरजच नाही ना. माझ्या सुद्धा कुंड्या असे की 4 वर्ष झाले हातच लावले मी त्याला फक्त वरून टाकत राहतो बस. हे आपले हे शतावरी हा माधव सर या माधव सर हे रोप आता आंब्याची रोपं तयार करून ते तयार करतात. या माधव सर मोठी कॅरी आहे. बघ कोथिंबीर लावली. माधव सर इकडे ना मागे या बहिणी या मागे गाईचं एक या बहिणी मागे फक्त जवळ जाऊ नका. या माधवताई इकडे या सगळे मागे या 2 मिनिट सगळेजण. या अस्मिताताई या मागे. त्यांचे हे पिल्ल बघा किती छान आहे. कायम डोक्यात हे जात असं बनवून तसं बिल्डिंग बघितली म्हटलं पाहिजे क्या बना शेवटचे वाक्य जे क्या बना पोस्ट कोविड मध्ये गेले आणि मग नंतर म्हणजे आई तर आधी गेली नंतर गेली म्हटलं मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय त्याला आमपणा लवकर येतो. अगदी कुठली तरी सेवेचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही गाय घेतली. तेव्हा ते मला लहान पुण्याला असतो आम्ही ठरवलं गाय जागा गाय घेतल्यानंतर आमचे सासरे बाबा मागे लागले की गोदान वेगळं असतं. ही गाय हे पिल्लू होतं त्यावेळेस ते 2 होते 3-3.5 वर्षापूर्वी ही गाय आणि हे छोटं पिल्लू होतं. नंतर ह्या नंतर झालं ही ऍक्च्युअली हिचं नाव कपिल आहे. ही कपिल आहे ही त्याच्यानंतर ही लक्ष्मी आहे. तिच्या सोबत छोट ती जी सगळ्यात लहान आहे ना तेवढी ही होती. अभी 4 साल की है और बाद में ये हुई है. ये नवरात्रि की अष्टमी को हुई है. गौरी रखा है. गौरी क्या बात है क्या बात है. त्या दिवशी महागौरी दिवस होता म्हणून गौरी ठेवला होता. आणि ती जी आहे ती नारायणी आहे पांडवी. ती रामदास नवमीच्या दिवशी झालेली आहे. आता ह्या मार्च महिन्यामध्ये तिचा वाढदिवस झाला आणि ती जी आहे ती 3री पिढी आहे. तिची मुलगी आहे लक्ष्मीची. ती कसं जात दूध सिक्युरिटी राजस्थानचे जे जोडपं त्यांना सगळी माहिती आपली एक गाय असेल तर त्याच्यापासून काय काय मिळते सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही. आणि दुधापासून ताकापासून सोन्यापासून ते त्याच्या घरापासून
म्हणजे ती आपली गायमध्ये प्रत्येकाची जागा असेल कोणाकडे आहे तिथं राहावं लागतं काही सगळं माझं असं प्रत्येकाला बोलणं आहे की जर तुमच्याकडे शक्य असेल तिथं शक्य असेल तर प्रत्येकाने किमान एक गाय तरी आपण प्रत्येकाने आपल्या घरी गावाकडे कुठे असेल जागा असेल इकडे इकडे आता इथं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ठाकरेनगर एंट्रीला. तुमचं गीतांजली सूर्यवंशी, मी नेतृत्व करते. वा किचन गार्डनिंग मध्ये असते. चला आमच्या ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा आणि तुमचं गार्डन लगेच आपलं सरांना सर त्याच्यामुळे चालत मॅडमने आणलं असणार पकडून. हा बडा बाळा पुढे तुझा परिचय दे. राहुल नागरिक इथं सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रेल्कोमध्ये काम करतो आणि मला पण गार्डनिंगचा खूप शौक आहे आणि मी प्रॉपर मीन्स भंडाराचा आहे. वा इथं राहायला कुठे? इथं राहायला मी उस्मानपुराला आहे, ज्योतिनगर. क्या बात. आता मॅडमचं मी उषा रोडे, बजाज नगरला. मी घरी आहे पण मला शौक आहे झाडं लावायचे. अजून नवीन कुणी आले का? भाज्यांवर भर असते माझी. कोरोना काळामध्ये जे आपल्याला सोसायला लागलं त्याच्यामुळे नॅचरल पद्धतीने कशी पिकवता येते, कुठलंही केमिकल न वापरता घरच्या घरी लावत असते. क्या बात. माझा उद्देश तोच आहे, फक्त घरच्या घरी आणि आपल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करून चांगल्यात चांगलं. आणि बघा फुलं येतात, फळं येतात, भाजीपाला पण येतो, पण केमिकलने क्वांटिटी मिळेल तुम्हाला पण क्वालिटी मिळेल. सगळ्यांना तुमच्या त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गावरान बिया असतील भाजीपाल्याच्या, हा त्यांची कॉन्टॅक्ट द्या, आपण एक बनवू. सगळ्यांना वाटलं तर मी रोपं बनवेल. आणि अजून एक यावर्षी एक आव्हान आहे का, यावर्षी जेवढ्या काय आंबे खातात त्या सगळ्या कोया वाळवून ठेवा आणि ते आपण एकत्र जमा करू. एक दिवस रविवारी सगळ्यांनी घेऊन यायचा आणि त्या कोयापासून आम्ही गोविंद सरला मी सांगितलेलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण जागा त्यांना मिळालेली आहे, तर आपण सगळे आंब्याची रोपं आपण एकदा जाऊ सगळेजण आणि एकाच दिवसात सगळेजण रोपं लावून टाकू. पिशव्यामध्ये याच्यामध्ये आपण. आणखी एक मला सांगायचं, शक्य झालं तर प्रत्येकाने शक्यतो आंबा घरी पिकवून खावा. वा. मार्केटमधले पावडर जाधव मंडीमध्ये जायचं. जाधव मंडीमध्ये कॅरेट मिळतात, ते कॅरेट घ्यायचे आणि घरी आपलं गवत नसेल तर पोतं ठेवायचं, पोत्यावर पोतं टाकलं तरी पिकतात. पण शक्यतो हे कार्पेटचे खाऊ नका आणि प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे फक्त पुढच्या पिढीलाही आपण मग ती सवय अगदी. आणि जाधव मंडीमध्ये केशर आणि बाकीचे खूप कच्चे म्हणजे चांगले मिळतात, फक्त थोडं उशिरा खावं लागतं. आता लगी घाई करून. घरात वास फिरतो. वा वा. ती मजा येते. जवळपास 1000-1200 आंबा घरी निघतो केशरचा. आणि अतिशय छान, म्हणजे आम्ही आपण पडद्याचे कर्टन्स असतात ना त्याला सुद्धा मी त्याचं कट करून असे सगळीकडे एक रूमच केलेली असते त्या दिवशी, म्हणजे थोडे 2 महिने पूर्ण. ते जेव्हा आंबा उतरवतो ते लांब लांब त्याचे स्ट्रिप्स ते थोड्या पानासकट काढायचे आणि तोरण लावल्यासारखं मी अख्ख्या रूममध्ये तेवढ्या छान असं सगळीकडे जिथे जिथे जागा आहे तिथे लावते. खाली तर तुमचा परिचय द्या आता. तुम्ही आता बऱ्याच वर्षाने आलात. परिचय द्या. मी कविता शिंदे. गार्डनिंगचा खूप आवड आहे पण समहाऊ रिझन मला थोडं रिनोव्हेट केल्यामुळे थोडी जागा कमी झालेली आहे माझी, पण फुलांची आवड होती त्याच्यामुळे गार्डन क्षेत्रात म्हणजे गार्डनिंग करायला लागले. तशी मी NID NIFT आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन क्लासेस घेते, CRBS बरोबर जॉईनिंग आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल काउन्सिल बरोबर काम करते. राईट नाव मी पूर्व विधानसभा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याबरोबर देखील काम करते. मी स्वतः बेसिक ग्राफिक डिझायनर आहे. प्रिंटवेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड साठी दिशा ग्राफिक्स. प्रिंटवेल नाव ऐकलं सगळ्यांनी ते मॅडमचं. दिशा ग्राफिक्स म्हणून आहेत. एक पर्सनल माझं छोटंसं युनिट आहे जे की हँड टू हँड घरी जे छोटे कामं असतात जे की प्रिंटवेलला नाही देऊ शकत, पण मॅडम म्हटलं नाही मला 100 विजिटिंग कार्ड छापायचे तर प्रिंटवेलमध्ये ते तेवढे होत नाही, तर ते काम सुद्धा मी करते. दिशा ग्राफिक्स म्हणून कॅनलला माझं एक शॉप, एक स्मार्ट लुक म्हणून, एक इंडो वेस्टर्न शॉपिंग म्हणून पण होती, पण ती समहाऊ रिझन लास्ट इयर मी बंद केली. आणि राहायला कुठे सांगा, म्हणजे प्रत्येक मी N2 दिशा नभांगणमध्ये राहते. म्हणजे कोणी जवळचं असेल तर एक कसं असतं, माझा संपर्क आहे की आपल्या जवळची 4-5 घरं
त्यांचा ग्रुप बनवा आणि तुम्ही एकमेकाच्या मदतीला किंवा गायडन्सला एकमेकाला सहज जाऊ शकता. कामगार जॉबचे आगे बढ़. सोनी एंट्री में रहती हूँ. मेरा भी काफी अच्छा कार्ड है और छत पे मैंने इंदु सोनी आप पहचानते हैं पेशेंट को पहचानता. 16 साल में बॉम्बे थी, यहाँ नहीं थी. फिर अभी 4 साल पहले हम लोग आए थे पास में. फिर मैंने अपना थोड़ा सा कंस्ट्रक्शन किया, रिनोवेट किया और फिर मैंने पूरा बाग लगाया. छत पर मैंने थोड़े से पेड़ भी लगाए हैं. जाम के लगाए, जामुन के लगाए, लॅकॅडो का लगाया है. वेळेचं नियोजन फक्त नाव सांगा म्हणजे प्रत्येकाला आपल्याला, कारण प्रत्येकाला जायचंय. फक्त पटपट नाव सांगा म्हणजे आपलं पटपट नाव सांगा मॅडमला, म्हणजे त्यांची ओळख होईल. तुमचं नाव सांगा. येस. आपका नाम मैं डॉक्टर संतोष कोटला. सब पहचानते कि पूछो एक बार. आता डॉक्टरचा ग्रुप होतो काय असं वाटतं आता. आम्हाला फक्त आपण दुना पाहिजे म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम राहत आपल्या ग्रुपवर फक्त टाका. डॉक्टर आहेत. येस. गोविंद कदम 10 वर्षापासून करतो मी गार्डन. नर्सरी, कंपोस्टिंग इंडस्ट्रीमध्ये आणि वॉटर लिली एक्सपर्ट आहे. कोणाला काही लागत असं तर आपल्या ग्रुपमध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांना तुम्ही माहिती विचारू शकता. लोटस. कधी जायचं नजदीक आहे जाऊ शकता. कविता मिळते जवळ आहे. आपण करूया ग्रुप आणि आताच जाऊया. नेक्स्ट चला पटपट. इकडे शेंगा आहेत, मी मसाला वाटून आणेन. काळ्या मसाल्याची शेंगाची भाजी इथंच बसून खाऊया मस्त. व्यवस्था करून घ्या. इथंच चूल करूया आपण मस्त. चल. मी अमित राका, आकाशवाणीवर राहतो, महेशनगर गार्डनिंग करतो. आणि आपलं प्रोफेशन सांगा. मी एज्युकेटर आहे, बिझनेस पण आहे. पण तेच आहे की आम्ही जे शिकलेलो आहे लहानपणी किंवा आता सुद्धा ते आपल्याला पुढच्या जनरेशनला कम्युनिकेट प्रॉब्लेम. लहान मुलांना शिकवत आहे सगळ्या इंग्लिश स्कूलच्या बऱ्याचशा मुलांचं प्रोजेक्ट करून घेतात. डॉक्टर होमी बाबा त्याचे आता रिसर्च चालू आहे सध्या. त्याच्यावर ते सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतः प्रॅक्टिकल करावं. मुलांना ही गाय आणून दाखवा. पोरांना सगळं गाईचं शेणाचं दाखवून द्या. आणि ही पुढची पिढी आपल्यासोबत आली पाहिजे. गावांमध्ये संभाजीनगरमध्ये माझं नाव ॲस्ट्रोनॉमीसाठी फेमस आहे. ॲस्ट्रोनॉमी म्हणजे मी. आपल्या प्रोफेशन बद्दल आपल्या ह्याच्यात काही असं तर आपण टाकू शकता, कारण प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. देशपांडे सर. मी संजय देशपांडे किर्लोस्कर मध्ये आहे. थोडंसं 1 मिनिट घेतो. पुढच्या वेळेसपासून यावं की नाही हा विचार करतो. अरे बापरे. कारण काय आता एक सल्ला दिलेला चोऱ्या करा. हा गुन्हा असा आहे की या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असेल ती भोगायला तयार आहे. जाहीर सांगतो की हा गुन्हा करा. कारण परमेश्वरांनी भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेत जर कोणाला फायदा होत असेल तर ती चूक असू दे, खोटा असू दे, पण त्याचा फायदा होत असेल ते करा. चांगलं हे गार्डनरचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सांगून चोरी नसते.
काय जागा आहे बापरे, किती मोठी जागा आहे. वर्कशॉपला मला मस्त जागा भेटली बॅक साईड. नाही खरंच खरंच. चला, ज्याला वेळ आहे त्यांनी घेऊ शकता. ज्याला वेळ आहे, ज्याला गडबड आहे त्यांनी पटकन घ्या, आणि ज्याला निवांत आहे त्यांनी बसून घ्या. घ्या घ्या हाताने घ्या. जे जे लागते ते घ्या. सांबार वडी म्हणून एक वेगळा प्रकार आहे. अमरावती स्पेशल आहे ते. आम्ही नागपूरचे, अमरावती नेहमी मागवतो. नाही माझी भावना आहे. घ्या. हो का? काही गडबड नाही ना काही? नाही मला काय गडबड आहे. संडे आपल्याला आपल्यासारखं सुखी प्राणी नाही. अरे तुमचं खत सांगायचं राहिलं बसल्यावर सांगा. एक सॅम्पल आणले सगळं. उन्हाळ्याचं कसं आहे की कुणी चहा घेत नाही ना, हा. त्याच्यामुळे अरे नाही थँक्यू. जरा ज्याला घाई आहे त्याला पहिले जाऊ द्या.